जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 11वा भीमदशक. समास 4. सार विवेक निरूपण नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार, तोची ब्रह्म. ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ, बोलिजे तया. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव, अंतरी वसोनी. समर्थ म्हणतात आहे ब्रह्म म्हणजे निराकार. ब्रह्म कसा आहे? ब्रह्म हे निराकार आहे. ब्रह्म हे निराकार असतं आणि गगनासारखा विचार, आणि ते गगनासारखे असे म्हणता येईल, गगनासारखा. पण समर्थ म्हणतात विकार नाही निर्विकार, तेची ब्रह्म. पण ब्रह्म हे निराकार आहे, गगनासारखं आहे, पण गगनाच्या ठिकाणी विकार असतो. आणि ब्रह्म हे कसं आहे? ब्रह्म म्हणजे निराकार, ब्रह्म म्हणजे निर्विकार. ब्रह्म हे कसं आहे? पूर्ण निर्विकार आहे, म्हणून दिलंय विकार नाही निर्विकार. आता विकार कोणाकडे आहे? गगनाकडे आहे. विकार नाही निर्विकार, निर्विकार ब्रह्माकडे आहे. मग म्हटलंय विकार नाही निर्विकार, ज्याच्याकडे विकार नाही असा निर्विकार तो ब्रह्म आहे, पूर्ण निर्विकार आहे. कारण समर्थांनी पावलोपावली सांगितलं आहे की जसं त्या लहान मुलाला जो नेहमीच खेळण्यात गुंतलेला असतो, अभ्यास कधीच करत नाही, त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष असतो, अभ्यासाकडे तो दुर्लक्ष करतो. जसं त्या मुलाच्या पाठीवर हात ठेवून घरी आलेल्या पाहुण्यांसमोर जसं बाबा बघा पाठीवर हात ठेवून सांगतात की हा खूप हुशार आहे, आणि त्याला सांगतात की तू खूप हुशार आहेस, तू अभ्यासात लक्ष दे, तू जर मनात ठरवलंस तर तू वाटेल ते प्राप्त करू शकशील. असं का सांगावे लागते? कारण त्या मुलाला का सांगावे लागते? कारण तो मुलगा अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो आहे, म्हणून ती जाग त्याला यावी, म्हणून त्याला पुन्हा पुन्हा जाग करून सांगितलं जातं की तू हे प्राप्त कर. तसं समर्थांनी आम्हाला जागोजागी जाग केलेलं आहे. तू परब्रह्म आहेस, तू कुठे इकडे तिकडे गुंतला आहेस. म्हणून परब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय ते आता समर्थ आपल्याला सांगत आहेत. ब्रह्म म्हणजे नेमकं आहे तरी काय? सार विवेक, या समासाचं नावच समर्थांनी उत्तम ठेवलेलं आहे. सार विवेक म्हणजे सारासार विवेक. सार विवेक म्हणजे विवेकाने सार ते घ्या आणि असार ते जाणून त्यागावे. असार जे माहित आहे ना ते बाजूला करा, आणि सार विवेक, विवेकातून सार, विवेक दृष्टीने सार घ्यावं आणि असाराचं काय करावं? त्याज्य करावं, असार टाळावं. आणि सार आहे जे शुद्ध आहे, जे ब्रह्म आहे, जे परब्रह्म आहे त्यांना स्वीकारावं. जे शाश्वत आहे, जे दीर्घकाळ टिकणार आहे त्याला धरून बसावं. जे नाशिवंत आहे त्याच्या मागे लागू नये, म्हणजे मृगजळाच्या मागे धावू नये. म्हणून म्हटलंय ब्रह्म म्हणजे निराकार. कुठे आकार आहे? ब्रह्माला जे आकाशात अडकलेलं आहे ते नष्ट होणार आहे. तुम्ही विवेक बुद्धीने विचार करा की ज्याचा ज्याचा आकार आहे ते सगळं कसं आहे? नष्ट होणार आहे, ते नाशिवंतच आहे. बघा, ज्याचा विचार केला आपण ते सगळं नष्ट होणार आहे. आकार आहे, आकार, ज्याने आकार प्राप्त केलेला आहे ते नष्ट होणार आहे. म्हणून निराकार कोण आहे? ब्रह्म म्हणजे निराकार. एकच फक्त परब्रह्म निर्गुण निराकार आहे. बाकी सगळं कसं आहे? आकारात आहे. मग ते सगळं कसं आहे? नष्ट होणार आहे, ते नाशिवंतच आहे. म्हणजे जसं समर्थ म्हणतात, जसं या देहाला एक आकार आहे, देहाला आकार आहे की नाही? देह हा एक आकार आहे, त्या देहाला एक आकार आहे, त्यामुळे देह ही नष्ट होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात शेवटी निरंतर काय राहणार आहे? तर शेवटी निरंतर निराकार निर्गुण ते परब्रह्म राहणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ब्रह्म अशा प्रकारे, ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार. म्हणजे ब्रह्म कसं आहे? अशा प्रकारे गगनाप्रमाणे निराकार आहे, गगनाप्रमाणे निराकार आहे. आकाशाला आकार नाही,
आकाशाला प्राप्त होतो तो आकार कशामुळे? उपाधीमुळे. आकाशाला आकार आहे का हो? जिथे जाल तिथे आकाश आहे. बघा, आकाश सोडून मी चालू शकतो असं आपण म्हणू शकत नाही. कारण आपण जिथे या पृथ्वी तलावावर जिथे आपण पाय ठेवू तिथे आकाश आपल्या सोबतच आहे. मग त्याचा निश्चित आकार आपण सांगू शकतो का? की ते आकाश कसं आहे? गोल आहे, चौकोनी आहे, त्रिकोणी आहे असं आपण सांगू शकत नाही. कारण जसं बघा, आपण एखाद्या वाटेने चाललेलो आहे आणि आपण म्हटलं की आता मला आकाश दिसणार नाही, आता आकाश सोडून मी पुढे जाणार आहे, असं होत नाही. कारण आकाश आपल्या सोबतच चालत असत. जिथे जाल तिथे आकाश आहे. मग आकाशाला आकार आहे का हो? नाही. त्याला आकार प्राप्त होतो. तो कशामुळे होतो? त्या उपाधींमुळे होतो. त्याच्या उपाधी कोणत्या आपल्याला माहिती आहेत? घटाकाश, मठाकाश आणि महदाकाश. जसं समर्थ म्हणतात की भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी आहे. पाण्याला आकार आहे का हो? पाण्याला आकार नाही. दुधाला आकार आहे का? नाही. म्हणजे या पदार्थांना काहींना आकारच नाही. जसं भांड्याला आकार आहे तसा पाण्याला आकार नाही. परंतु समर्थ म्हणतात भांड्यामध्ये ठेवलेलं पाणी, आता त्याला आकार आला की नाही? आता पाण्याला आकार आला हो. पहिला पाण्याला आकार नव्हता. फक्त काय होतं? आकार नाही. जिथे टाकाल तिथे ते पसरत जातं. कसं पण पसरत जातं. उतारावर सोडलं तर खालीच जातं डायरेक्ट. म्हणजे ते जर तुम्ही दूध ओतलं किंवा पाणी ओता, बघा त्याला आकार आहे? नसतो आकार हो. ज्यावेळी त्याला भांड्यामध्ये घेतलं जातं किंवा पाण्याला भांड्यामध्ये ठेवलं जातं त्यावेळी भांड्याचा आकार त्या पाण्याला येतो. पाण्याला आकार आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण तो भांड्याचा आकार आहे. तो आकार पाण्याला येतो. म्हणजे पाणी त्याच्यामध्ये त्या आकाराप्रमाणे मावतं. म्हणून पाण्याला आकारच नाही आहे. पण ज्या भांड्यात पाणी ठेवलेलं आहे त्या भांड्यामुळे त्याला आकार प्राप्त झालेला आहे. तसं समर्थ म्हणतात परब्रह्म आमच्या देहात प्रवेश परब्रह्माने केलेला आहे. त्या जीवाने त्याच्यात प्रवेश केलेला आहे आणि म्हणून त्या देहामुळे त्या जीवाला आकार प्राप्त झालेला आहे. आता आपल्याला अंतरात्मा दिसतो का हो? नाही. अंतरात्मा हा एक अंतरात्मा म्हणजे पृथ्वीवरील जितके शरीर आहे तितके भगवंताची घरे असं का म्हटलेलं आहे? कारण प्रत्येकाच्या देह जरी वेगळा दिसत असला, प्रत्येकाचा देह हा प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे समर्थाने शिल्कीनुसार दिलेला आहे. पण भगवंताने शिल्कीनुसार ज्याच्या त्याच्या देह नरदेह त्याला दिलेला आहे. मग तो निर्देह सेम आहे का? नाही. नरदेह सेम म्हणजे 2 कान 2 पाय सगळं बाकी अवयव तसेच आहेत. परंतु प्रत्येकाचं कोण उंच आहे, कोण ठेंगणा आहे, कोण जाड आहे, कोण बारीक आहे. म्हणजे आकार ज्याचा त्याचा कसा आहे वेगळा आहे. पण त्याच्यामध्ये राहणारा जो परब्रह्म आहे त्याच्यामुळे जर राहणारा जो जीव आहे मग त्या जीवाला आकार कशामुळे प्राप्त झाला? तर त्या देहामुळे त्या जीवाला आकार प्राप्त झालेला आहे. आता असं आपण म्हणत नाही की हा एक अंतरात्मा आहे, तो एक आहे. नाव घेऊन म्हणतो. हा राम आहे, हा श्याम आहे. मग त्यांच्यामध्ये अंतरात्मा आहे म्हणून बोलतोय ना. मग जीव आहे म्हणून सांगतोय. मग त्या जीवाला आकार प्राप्त देहामुळे झालेला आहे. मग देहात त्याने तसं परब्रह्माने आमच्या देहात प्रवेश केलेला आहे आणि या जीवाने त्याच्यात प्रवेश केलेला आहे. म्हणून त्या देहाला काय झालाय? आकार प्राप्त. आता देहाला आकार प्राप्त झालाय पण त्या देहामुळे त्या जीवाला आकार प्राप्त झालेला आहे. परब्रह्माला आकार प्राप्त झाला आहे आणि त्याला समर्थाने अंतरात्मा म्हटलेलं आहे. जो आपल्या शरीरात राहतो तो अंतरात्मा. एकाच माणसाच्या शरीरातला आत्मा नाही तर सर्वत्र दिसणारं जे जगत आहे म्हणजे आपल्यापासून माणसांपासून कुत्रा मुंगीमध्ये पण बघा तो जीव आहे म्हणून ती मुंगी चालते आहे. मग त्या जीवामुळे देहामुळे मुंगीचा देह याच्यामुळे त्याला आकार प्राप्त झालाय. परंतु तो जीव आहे म्हणून आहे, अंतरात्मा आहे म्हणून आहे. मग तसंच समर्थ म्हणतात आहे की माणसाच्या शरीरातला एकच आत्मा नाही तर सगळ्यांच्या शरीरात जे सर्वत्र दिसणारं जे जगत आहे तिथे तो निश्चल परब्रह्म ते कसं आहे? नटलेला आहे आणि म्हणूनच त्याला चंचलता प्राप्त झालेली आहे. जसं समर्थ म्हणतात गाडीमध्ये बघा, गाडीमध्ये ड्रायव्हर आहे म्हणून गाडी चालते आहे. गाडी नुसती चालते का? नाही. विना ड्रायव्हरची गाडी चालत नाही. तर गाडी कशी आहे? निर्जीव आहे. जर आतमध्ये ड्रायव्हर असेल तर ती चालते आहे.
जर नसेल तर काय फायदा तिचा नुसतं उभं ठेवून. मग तसं समर्थ म्हणतात आपलं शरीर चालत नाही. जसा अंतरात्मा, जसा जीव, जसा देव, जसा परब्रह्म ब्रह्म ब्रह्म आम्हाला सोडून जातो, म्हणजे आपल्या देहातला जीव जसा निघून जातो, त्यावेळी काय होतं, 24 तासाच्या आत बॉडी काढावी लागते. आणि त्याला बॉडी नाव नाही नसतं, बॉडी म्हणतात. नाव तर येतच नाही. नाव त्याचं आहे ते जीव गेल्यानंतर नावाचा सगळा कार्यच त्याचं संपून जातं. मग तसं समर्थ म्हणतात आहे की शरीर चालते आहे, तसं समर्थ म्हणतात आहे ड्रायव्हर आहे म्हणून गाडी चालते आहे. गाडी चालते आहे, नाहीतर गाडी निर्जीवच आहे. तसं आपलं शरीर चालत नाही, तर तो चालवणारा आहे म्हणून शरीर चालते आहे. तसंच या दृश्य जगताला जीव नाहीच आहे, पण त्यामध्ये तो परमेश्वर बसलेला आहे. ईश्वरच सर्व भूतानाम, म्हणजे सर्व भूतांमध्ये सर्व प्राणी मात्रांमध्ये तोच आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे गगनासारिखा विचार. गगन जसं आहे त्याप्रमाणे तो परब्रह्म आहे. त्याला आकार नाही आहे. तो आकार, तो परब्रह्म ज्याच्यात प्रवेश करतो त्याचा आकार त्या परब्रह्माला प्राप्त होतो आहे. म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे ब्रह्म म्हणजे निश्चल. ब्रह्म म्हणजे निश्चळ अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ बोलिजे तया. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचळ स्वभाव, पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. म्हणजे आता समर्थ म्हणतात ब्रह्म हे कसं आहे, निश्चल असतं. ब्रह्म हे निश्चल आहे, तर अंतरात्मा हा चंचळ असतो. त्याला द्रष्टा आणि केवळ साक्षी असं म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्म म्हणजे निश्चळ, अंतरात्मा कसा आहे, अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ बोलिजे तया. म्हणजे ब्रह्म निश्चळ आहे आणि तो अंतरात्मा चंचळ आहे हे माहीत आहे. परंतु समर्थ म्हणतात आहे या देहामध्ये समाविष्ट झाला म्हणून त्याला चंचलता प्राप्त झालेली आहे. आता हा जीव आहे, हा देह, नाहीतर तो साक्षी आहे, म्हणजे याच्यामध्ये जीव आला म्हणून त्याला चंचलता प्राप्त झाली. या देहामुळे त्या जीवाला चंचलता प्राप्त होते. परब्रह्म कसा आहे हो, परब्रह्म साक्षी रूप आहे. सूर्य कसा आहे तर साक्षी आहे. साक्षी का म्हटलंय, सूर्य काय काम करतो का, नाही. सूर्य फक्त काय करतो, बघत राहतो. सूर्य फक्त पाहतो आहे, तो मदतीला काहीच येत नाही. पण तो फक्त तो फक्त पाहतो आहे. त्याच्या फक्त पाहण्यामुळे सगळं जग चाललेलं आहे. म्हणजे म्हणून जग चालते आहे. तो नष्ट झाला तर, तो संपला तर. आपण बघा लहानपणी शाळेत असताना आपल्याला नेहमी असायचा एक निबंध, नेहमी म्हणजे 8वी 9वी 10वीला पुढे आपल्याला एक निबंध असायचा, 6वी पासून असेल कदाचित. सूर्य संपावर गेला तर, काल्पनिक निबंध लिहायचा असायचा. सूर्य संपावर आणि खरंच गेला तर हो काय होईल, हाहाकार माजेल सगळीकडे, पृथ्वी नष्ट होईल हो. कारण सूर्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. सूर्याच्या तेजामुळे वनस्पती वाढतात आहे, माणसाला ऑक्सिजन मिळणं, माणसाचा जिवंत राहणं कशामुळे आहे, सगळं प्रत्येक जीव ही सृष्टी फक्त सूर्यावर चाललेली आहे. जर सूर्य संपावर गेला तर, म्हणजे सूर्य संपला तर, सूर्य जर उगवला नाही तर, म्हणजे तर सृष्टी शिल्लक राहणार नाही हो. तसा परब्रह्म नाही राहिला तर ब्रह्मांड ही शिल्लक राहणार नाही. परब्रह्म आहे म्हणून हे ब्रह्मांड चाललेलं आहे. पण परब्रह्माच्या अधिष्ठानावरच ब्रह्मांड आहे. परब्रह्म नाही तर ब्रह्मांड नाही. या ब्रह्मांडाला अस्तित्व ब्रह्मामुळे आहे. तसं आम्हाला अस्तित्व कोणामुळे आहे तर त्या आपल्या असलेल्या अंतरात्म्यामुळे आहे. अंतरात्मा नसेल तर आपल्याला डायरेक्ट बॉडी म्हणतात. बॉडी आणली का त्याची, मग तसं समर्थ म्हणतात आहे डेड बॉडी. पण जर अंतरात्मा असेल तर आपल्याला त्या नावाने ओळखलं जातो. म्हणजे काही क्षणात त्याचा जीव गेल्यानंतर आपण डेड बॉडी म्हणून मोकळे होतो. त्याचं नाव कोणी म्हणतो का, नाही. मग समर्थ म्हणतात त्या अंतरात्म्याचं महत्त्व बघा किती आहे. अंतरात्मा आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. आणि नखरा असतो तो फक्त आपल्या देहाचा. मी असाच आहे, मी तसाच आहे, मी अशीच दिसते, मी तशीच दिसते. कशाला हो, जीव नसेल तर काहीच नाहीये, सगळं शून्यवत आहे. जर
ज्या शरीरामध्ये देहामध्ये जर जीव असेल तरच त्याला किंमत आहे, नाहीतर किंमत 0, काहीच उपयोग नाही. 24 तासाच्या आत त्याला उचलावं लागतं. म्हणजे तसं समर्थ म्हणतात आहे की त्या अंतरात्म्याला देव म्हटलेला आहे. तर आता अंतरात्म्यामुळे आपण आहोत, म्हणून समर्थांनी पुढच्या ओवीत दिलंय, तो अंतरात्मा म्हणजे देव. तो अंतरात्मा म्हणजे देव, त्याचा चंचल स्वभाव पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. आता समर्थांनी पहिल्या ओवीमध्ये सांगितले ब्रह्म म्हणजे निराकार आहे, गगनासारखा आहे, परंतु गगनाला विकार आहे. ब्रह्म कसा आहे? निर्विकार आहे. दुसऱ्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात ब्रह्म म्हणजे निश्चळ, म्हणजे एक निश्चळ आहे आणि एक चंचल आहे. आता निश्चळ काय आहे? तर ब्रह्म आहे, आणि अंतरात्मा कसा आहे? निश्चळ आहे. म्हणून म्हटले द्रष्टा साक्षी केवळ बोलीजे तया. आता समर्थ म्हणतात तो अंतरात्मा म्हणजे देव. आता या अंतरात्मा जो चंचल आपण म्हटलं, या देहामुळे अंतरात्म्याला जीव, या जीवामुळे, या अंतरात्म्यामुळे देहाला, जीवाला आकार प्राप्त झालेला आहे. तो अंतरात्मा कसा आहे? म्हणजे देव. त्याचा स्वभाव, त्याचा चंचल स्वभाव पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. म्हणजे समर्थ म्हणतात तो अंतरात्मा म्हणजेच काय आहे? देव आहे. तो कसा आहे? त्याचा चंचल स्वभाव, तो कसा आहे? चंचल स्वभावाचा आहे. आणि पुढे दिलेला आहे पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. म्हणजे त्याचा स्वभाव चंचल असून सुद्धा सर्वांच्या अंतःकरणात तो चंचल आहे. परंतु समर्थ म्हणतात सर्वांच्या अंतःकरणात जाणीव रूपाने राहून त्याने काय केलेलं आहे? पाळीत आहे सकळ जीव अंतरी वसोनी. अंतरामध्ये, अंतःकरणात जाणीव रूपाने राहून पाळीत आहे सकळ जीव, सर्व जीवांचे तो पालन करतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्या अंतरात्म्याला समर्थाने देव म्हटलेला आहे. तो अंतरात्मा म्हणजे देव. तो अंतरात्मा वास करतो आहे, म्हणून त्याला देव म्हटलेला आहे. अंतरामध्ये वास करतो. कुठे आहे अंतरात्मा? बाहेर कुठे भेटणार नाही, अंतरामध्ये. अंतरामध्ये वास करतो, म्हणून त्याला देव म्हटलेला आहे. म्हणून जिथे चंचलता आहे तिथे देव आहे. त्याचा चंचल स्वभाव पाळीत आहे सकळ जीव अंतरय वसोनी. म्हणून जिथे चंचलता आहे तिथे देव आहे, आणि जिथे निश्चलता आहे तिथे काय आहे? परब्रह्म आहे. मग पुढे समर्थ म्हणतात आहे त्या वेगळे जड पदार्थ तेने विन देह व्यर्थ, तेनेची कळे परमार्थ सकळ काही. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग देवचे चालवी. मग आता समर्थ म्हणतात त्या वेगळे जड पदार्थ तेने विन काय व्यर्थ आहे? देह व्यर्थ आहे. तेनेची कळे परमार्थ सकळ काही. मग त्या वेगळे जड पदार्थ, मग त्या अंतरात्म्याशिवाय त्या वेगळे म्हणजे अंतरात्म्या वेगळं, अंतरात्म्याशिवाय जड पदार्थ, सर्व दृश्य पदार्थ कसे आहेत? तेने विन देह व्यर्थ, तेनेची कळे परमार्थ सकळ काही. मग त्या अंतरात्म्याशिवाय सर्व दृश्य पदार्थ अचेतन असतात, आणि त्याच्याशिवाय देहालाही काही अर्थ उरत नाही. त्या अंतरात्म्याच्या योगे परमार्थ आदी सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. तेनेची कळे परमार्थ सकळ काही. मग त्या जड पदार्थामध्ये तेने विन देह व्यर्थ, त्या परब्रह्माशिवाय काय व्यर्थ आहे? देह व्यर्थ आहे. देहातून तो निघून, बरोबर आहे, देहाला जोपर्यंत किंमत आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये जीव आहे, हो, परब्रह्म आहे, अंतरात्मा आहे. अंतरात्मा तो जीव जर निघून गेला, तो ब्रह्म जर आपल्या देहातून निघून गेला तर या देहाला शून्य किंमत, याला काहीही किंमत राहणार नाही. म्हणून जोपर्यंत देह आहे, जोपर्यंत जीव आहे, जोपर्यंत परब्रह्म आहे, जोपर्यंत हा ईश्वर भगवंत आपल्या देहामध्ये आहे, तोचपर्यंत या देहाला तोचपर्यंत काय आहे? किंमत आहे. ज्या दिवशी या देहामधून तो जीव निघून जाईल त्या दिवसापासून याला काहीही किंमत नाही. म्हणून म्हटलेलं आहे देह व्यर्थ, त्या जड पदार्थामध्ये तेने विन देह व्यर्थ. त्या परब्रह्माशिवाय देह कसा आहे? व्यर्थ आहे. कारण तो देहातून निघून गेला, देहातून तो एकदा निघून गेला तर कितीही प्रेम असलं
कितीही माया असली, कितीही आपुलकी असली, कितीही अट्टहास असला तरी सुद्धा त्या देहाला आपण काही ठेवत नाही. म्हणून आपापल्या धर्मानुसार त्या देहाची काय करे विल्हेवाट लावली जाते. शेवटी तो जिथे आहे तिथे त्या पंचमहाभूतांमध्ये तो विसर्जित केला जातो, तो विलीन होतो. त्या पंचमहाभूतांमध्ये पुन्हा जाऊन तो मिसळतो. मग ज्याच्यातून आलाय त्याच्यातून जाऊन मिसळणार होतो, कारण पंचमहाभूतातूनच त्याची निर्मिती झालेली आहे. मग समर्थ म्हणतात आहे की तो विसर्जित केला जातो, म्हणून त्या देहाला काहीही किंमत राहत नाही. देहाला किंमत का आहे याचं उत्तर आहे, कारण देहाला किंमत का आहे याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे अंतरात्मा. म्हणून तो अंतरात्मा आपण ओळखला पाहिजे. अंतरात्मा म्हणजेच काय आहे, देव आहे. म्हणून समर्थांनी म्हटलंय तो अंतरात्मा म्हणजे देव. देव म्हटलंय त्याला अंतरात्म्याला. आणि अंतरात्म्यातून तो देव जर बाजूला केला तर मुळामध्ये निश्चळ, जो तो निश्चळ आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, तो परब्रह्म आहे. म्हणजे काय म्हटलंय समर्थांनी, अंतरात्म्यातून तो देव जर बाजूला केला तर तो मुळामध्ये निश्चळ आहे. कसा आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, तो परब्रह्म आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग. आता हे सगळं देव कसा चालवायचा, म्हणजे देव काही अंतरात्माच चालवतो. मग या सगळ्या समर्थांनी म्हटलेलं आहे की कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग देवची चालवी. मग कर्म मार्ग आहे, उपासना मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, सिद्धांत मार्ग आहे, प्रवृत्ती मार्ग आहे, निवृत्ती मार्ग आहे. सर्व काही देव म्हणजे अंतरात्मा चालवतो आहे. देव म्हणजे कोण आहे, अंतरात्मा सांगितले, मग तो चालवतो आहे. मग समर्थांनी दोन गोष्टी इथे महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे देव हा देहामध्ये राहतो. बरोबर, अंतरात्मा तो देव आहे. मग तो कसा आहे, तर तो देहामध्ये राहतो आणि म्हणून त्याला आम्ही देव म्हणतो. त्याला समर्थांनी इथे या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अंतरात्मा म्हटलेला आहे. या अंतरात्म्याला तो चंचळ आहे. परब्रह्म कसा आहे, निश्चळ आहे. अंतरात्मा कसा आहे, चंचळ आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग हे नाना मार्ग देवची चालवी. याचा अर्थ असा आहे की देहामध्ये तो देव आहे. देव कोणता, अंतरात्मा. आता अंतरात्मा, त्या देहामध्ये तो अंतरात्मा आहे आणि तो आहे म्हणून देहाकडून सगळ्या गोष्टी घडत आहेत. उपासना घडते, ज्ञान कळतं, सिद्धांत मार्ग कळतो, प्रवृत्ती मार्ग कळतो, निवृत्ती मार्ग कळतो. मग हे सगळं कोणामुळे कळतं, तर देहाकडून सगळ्या गोष्टी घडत आहे. देह करतो आहे, परंतु घडवणारा कोण आहे, जो दिसत नाही, निर्विकार आहे, म्हणजे शाश्वत आहे, तो या सगळ्या गोष्टी घडवून आणत आहे. मग देह दिसतो आहे, परंतु आपल्या आतमध्ये असलेला अंतरात्मा दिसतो का हो, नाही दिसत. म्हणून समर्थ म्हणतात, चंचळे विन निश्चळ कळेना, चंचळ स्तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना बरे पहा. चंचळ निश्चळाची संधी, तेथे भांबावते बुद्धी, कर्म मार्गाचे जे विधी, ते मग ऐलीकडे. आता काय दिलंय, चंचळ निश्चळाची संधी, तेथे भांबावते बुद्धी, म्हणजे चंचळ अंतरात्म्याकडून चंचळ निश्चळाची संधी. खूप उत्तम असं दिलंय. चंचळ अंतरात्मा कसा आहे हो, चंचळ आहे. मग चंचळ परब्रह्म हे निश्चळ आहे. मग चंचळ निश्चळाची संधी म्हणजे चंचळ अंतरात्म्याकडून निश्चळ परब्रह्माकडे जाताना त्याच्या संधी कालाच मध्येच काय येतं, शून्यत्वाचं विघ्न येतं. चंचळ निश्चयाची संधी, तेथे भांबावते बुद्धी, कर्म मार्गाचे जे विधी, ते मग ऐलीकडे. मग शून्यत्वाचे विघ्न येते आणि तेथे साधकाची बुद्धी भांबावून जाते हो. आणि म्हणून तो शून्यालाच काय परब्रह्म समजण्याचा संभव असतो आणि त्या स्थितीत कर्म मार्गाचे विधी निषेध अलीकडेच राहतात. म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने की चंचळे विना निश्चळ कळेना. देहाशिवाय अंतरात्मा कळणार नाही हो. चंचळ हा कसा आहे, चंचळ अंतरात्मा आहे. चंचळ देहाशिवाय अंतरात्मा कळत नाही. मग चंचळे विना निश्चळ कळेना,
चंचळ विन निश्चळ, चंचळाशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय निश्चळ अशा परब्रह्माचे ज्ञान आपल्याला होत नाही. चंचळ तरी स्थिरावेना, आणि चंचळ जे असते ते टिकू शकत नाही. ऐसे हे विचार नाना बरे पहा. ते कसं होतं की आता चंचळ जे आहे, समर्थांनी नीट समजून घ्या. चंचळाशिवाय म्हणजे अंतरात्मा, अंतरात्मा हा चंचळ आहे, परब्रह्म हे निश्चळ आहे. मग अशा परब्रह्माचे या चंचळामुळे म्हणजे अंतरात्म्याशिवाय निश्चळ अशा परब्रह्माचे ज्ञान होणार का हो? नाही होणार. मग चंचळ जे असते ते टिकू शकत नाही, ते नाश पावणार आहे. मग अशा प्रकारे नाना विचार उत्पन्न होतात. ते कसे होतात ते नीट विचार करून घ्यावेत असं समर्थ म्हणतात. चंचळे विना निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना बरे पहा. मग म्हटलंय देहाशिवाय अंतरात्मा कळत नाही. चंचळे विना निश्चळ कळेना, चंचळाशिवाय निश्चळ कळत नाही. चंचळ कशाला म्हटलेलं आहे तर अंतरात्म्याला, अंतरात्म्याला चंचळ म्हटलेलं आहे. तो अंतरात्मा देहामध्ये वास करतो, म्हणून आम्हाला तो देह चालताना दिसतो. बघा, तो देह चालताना दिसतो, यावरून त्या देहामध्ये तो निश्चल परब्रह्म आहे याची आपल्याला अनुभूती होते हो. जसं वीज आहे हे कशावरून कळतं, म्हणजे लाईट आहे हे कशावरून कळतं. जर फॅन लावला, जर लाईट चालू केली तर आपल्याला कळेल की लाईट आहे की नाही. मग फॅन लावतो, मग आपल्याला कळतं लाईट आहे, किंवा लाईट लावल्यानंतर कळतं की लाईट आहे. पण तेच जर फॅन बंद असेल कळतं का हो? नाही कळणार की लाईट नाहीच आहे. याचा अर्थ चंचळ जे आहे ते निश्चळाला सिद्ध करते. चंचळ काय करते? निश्चळाला सिद्ध करते. लाईट आहे, प्रकाश पडला म्हणून वीज आहे, असं जसं आम्ही म्हणतो तसं देह चालतो याचा अर्थ अंतरात्मा आहे. आणि म्हणूनच आपल्याला निश्चळ परब्रह्म आहे हे कळते. म्हणून परब्रह्म आहेच आहे, पण त्याची सिद्धता परब्रह्माची कशी कळते? जसं आपल्याला वीज आहे हे कसं कळतं? फॅन लावल्यावर. मग चंचळाशिवाय होत नाही, देहाशिवाय अंतरात्म्याचं महत्त्व कळत नाही हो. मग झाड जिवंत आहे हे कसं कळेल? जेव्हा त्याला पानं येतील, पालवी फुटेल, फळं येतील, फुलं येतील, पानं येतील, जेव्हा ते वाढते तेव्हा त्याला फुलं येतात, त्याला पानं पण येतात. मग हळूहळू ते वाढू लागतं. आम्हाला कळते की हे झाड कसं आहे? जिवंत आहे. म्हणजेच याचा अर्थ त्याच्यामध्ये होणारा जो बदल आहे, त्या चंचळामध्ये होणारा जो बदल आहे हा निश्चळाची सिद्धता करतो. ते निश्चल परब्रह्म आहे. आणि म्हणून चंचल आम्हाला दिसते आहे चंचळ. आणि चंचळ कसं आहे? दिसतं आहे, म्हणजे जे आकारात आहे ते शेवटी सांगितलेलं आहे, त्याचा नाश आहेच आहे. ज्याला आकार आहे त्याचा नाश आहे. मग देह पडणार आहे, सृष्टी नष्ट होणार आहे, फक्त शिल्लक काय राहणार आहे तर परब्रह्म मात्र शिल्लक राहणार आहे. आणि म्हणून समर्थांनी सगळ्या प्रकारचे उपचार इथे सांगितलेले आहेत. चंचळामुळे सगळं आहे, चंचळ ते करतात आहे, परंतु ते चंचळासाठीच आहे. मग पुढे म्हटलंय चंचळ तरी स्थिरावेना, चंचळ तरी स्थिरावेना. चंचळ हे स्थिरावत नाही हो. चंचळ निश्चळाची संधी. चंचळ आहे आणि निश्चळ आहे. चंचळ प्रकृती आणि निश्चळ परब्रह्म या दोघांचीही संधी झालेली आहे. आणि देह आणि परमेश्वर यांच्या संधीतून आम्हाला ही चंचळ सृष्टी दिसू लागलेली आहे. आणि म्हणून आम्हाला कळत नाही. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे चंचळ विना निश्चळ कळेना, चंचळ तरी स्थिराविना, ऐसे हे विचार नाना बरे पहा. म्हणून चंचळाशिवाय म्हणजे अंतरात्म्याशिवाय निश्चळ अशा परब्रह्माचे ज्ञान होत नाही. आणि जे चंचळ असतं ते काही टिकू शकत नाही, ते नाश पावतं. मग अशा प्रकारे नाना विचार उत्पन्न होतात, हे तुम्ही नीट जाणून घ्या असं समर्थ म्हणतात आहे. चंचळ निश्चळाची संधी तेथे भांबावते बुद्धी, कर्म मार्गाचे जे विधी ते मग ऐलीकडे. म्हणजे चंचळ अंतरात्म्याकडून निश्चल परब्रह्माकडे जाताना त्याच्या संधिकालाच मध्ये शून्यत्वाचं विघ्न येतं.
आणि जेथे साधकाची बुद्धी भांबावून जाते म्हणून तो शून्यालाच कसा परब्रह्म समजण्याचा संभव असतो आणि त्या स्थितीत कर्ममार्गाचे विधी निषेध अलीकडेच राहतात. म्हणून कर्ममार्ग हा जो आहे तो फार अलीकडचा आहे. कारण चंचळ आल्याशिवाय कर्म नाही. कारण निश्चळ परब्रह्माला कर्माची गरज नाही. तो कर्ताच आहे. तिथे कर्ताच नाही तर कर्म कसं उभं राहील? तिथे कर्तेपणा नाही तर तिथे कर्म नाही. म्हणून कर्म हे सुद्धा कर्त्याच्या अधिष्ठानावर आहे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की कर्म मार्ग हा अलीकडचा आहे. कर्ता जन्माला आला म्हणून कर्म आहे. कर्माच्या आधी कर्ता नाही आहे. सॉरी, कर्त्याच्या आधी कर्म नाही. पहिला कर्ता नंतर कर्म आहे. कर्ता असेल तरच कर्म करणार. कर्ताच जर नसेल तर कसं होईल? म्हणून म्हटलंय समर्थाने, चंचल निश्चळाची संधी ते ते भांबावते बुद्धी, कर्म मार्गाचे जे विधी ते मग अलीकडे. देव या सकळांचे मूळ, देवास मूळ ना डाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी. मग काय म्हटलंय? देव या सकळांचे मूळ. देव किंवा अंतरात्मा. देव कोणाला म्हणते? आत्मा. अंतरात्म्याला. मग देव घ्या नाही तर अंतरात्मा घ्या. हे काय आहे? या सकळांचे मूळ देव किंवा अंतरात्मा हा सर्वांचं मूळ आहे. आणि देवास मूळ ना डाळ. जरी तो सर्वांचा जरी मूळ असला तरी त्या देवाला मूळ ना शेंडा अशी स्थिती असते. देवास मूळ ना डाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी. फक्त परब्रह्म हेच निश्चल आणि निर्विकारी आहे. म्हणून म्हटले देव या सगळ्यांचं मूळ आहे. कुठला देव? तर अंतरात्मा हा देव. त्या अंतरात्म्यामुळे कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, सिद्धांत आहे, प्रवृत्ती आहे, निवृत्ती आहे. सगळे अशा प्रकारचे उपचार आहेत. सगळ्या गोष्टी या ठिकाणी तो अंतरात्मा आहे म्हणून आहे. देव या सकळांचे मूळ, त्यांच्या मुळाशी देव आहे. देव मूळ ना डाळ, देवास मूळ ना डाळ. परंतु आपण जर त्या देवाच्या मुळाचा विचार केला तर त्यांना मूळ नाही आणि डाळही नाही, म्हणजे शेंडी सुद्धा नाही. त्याच्याशिवाय परब्रह्म ते कसं आहे? निश्चळ आहे, निर्विकारी आहे. म्हणून म्हटलंय परब्रह्माला जन्म नाही. हो, परब्रह्माला जन्म नाही, मग मृत्यू कसा येईल? मग जन्म नाही, मृत्यू नाही, त्याला अगदी नाहीच, त्याला अंत नाही. सॉरी, त्याला आधी नाही, त्याला अंत नाही. तो अलीकडेही नाही, तो पलीकडेही नाही. तो झाला नाही, तो गेला नाही, तो जसा आहे तसाच आहे. सदा सर्व काळ कसा आहे? तो तसाच आहे. म्हणून समर्थ म्हणतात काही लोक निर्विकारी आणि विकारीला एकच समजतात. पुढे दिलेलं आहे समर्थाने. म्हणून देव या सकळांचे मूळ. देव या सगळ्यांचं कसं आहे? मूळ आहे. अंतरात्मा हा सर्वांचं मूळ आहे. आणि म्हणून देवास मूळ ना डाळ. म्हणून त्या देवाला ना मूळ आहे ना शेंडा आहे अशी अवस्था आहे. परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी. फक्त परब्रह्म कसा आहे? निश्चल आहे, निर्विकारी आहे. आणि बाकी सगळ्यांना समर्थ म्हणतात बाकी सगळं कसं आहे? चंचळ आहे. परब्रह्म हे फक्त निश्चळ आहे. म्हणून पुढे समर्थांनी दिलेले आहे, निर्विकारी आणि विकारी एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी देखत देखता. सकळ परमार्थास मूळ, पंचीकरण महावाक्य केवळ, त्याची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. मग निर्विकारी परब्रह्म. निर्विकारी काय आहे? निर्विकारी आणि विकारी पहिल्याच ओळीमध्ये समर्थांनी दिलेले आहे. निर्विकारी परब्रह्म आहे, विकारी अंतरात्मा आहे. ते एकच आहेत असं जो कोणी म्हणेल तो विवेकाच्या दृष्टीने कसा आहे? एक म्हणेल तो भिकारी. निर्विकारी आणि एक विकारी हे एकच आहे असं जो म्हणणारा आहे त्याला भिकारी म्हटलेला आहे. तो भिकारीच जाणावा. चंचळ आणि निश्चळ एकच असल्याचा विचार सारासार विवेकाने काय होतो? तो नष्ट होतो. विचाराची होते वारी देखत देखता. मग समर्थांनी इथे विकारी आणि निर्विकारी यांना एक मानू नका असं सांगतात आहे समर्थ. कारण निर्विकारी तो कोण आहे? ओ, निर्विकारी तो परब्रह्म आहे आणि विकारी तो चंचळ असलेला तो अंतरात्मा आहे. ही चंचळ असलेली सृष्टी आहे आणि म्हणूनच निर्विकारी आणि विकारीला एक मानता येणार
नाही. कारण सकळ परमार्थाचे मूळ, या सगळ्या परमार्थाचं मूळ काय आहे? सगळ्यांचं मूळ काय आहे? तर जीवो ब्रह्मेव नापरहा, हे सगळ्या परमार्थाचं मूळ आहे. म्हणून त्यापासून आम्हाला पंचीकरण महावाक्य केवळ, म्हणून पंचीकरणाची जी वाक्य आहेत, पंचीकरणाचा जो विचार आहे, आम्ही महावाक्याचं जे स्मरण आहे अहम ब्रह्मास्मी, मग ते तसं समर्थाने दिलेलं आहे. म्हणून म्हटलंय निर्विकारी परब्रह्म आणि विकारी अंतरात्मा एकच आहेत असं जो कोणी म्हणेल तो कसा असेल? तो एक म्हणेल तो विकारी. विचाराची होते वारी देखता देखता, म्हणजे चंचळ आणि निश्चळ एकच असल्याचा विचार सारासार विवेकाने कसा होतो? हळूहळू नष्ट होतो. म्हणून पुढे म्हटलंय सकळ परमार्थाचं मूळ पंचीकरण महावाक्य केवळ, त्याची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. मग समर्थ म्हणतात पंचीकरण आणि महावाक्याचे विवरण हे सर्व काय आहे? परमार्थाचं मूळ आहे, परमार्थाचा आधार आहे हो. सकळ परमार्थाचं मूळ काय? तर पंचीकरण महावाक्याचा केवळ, महावाक्य केवळ. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की महावाक्याचं विवरण हे सर्व परमार्थाचं मूळ आहे, आधार आहे. आणि म्हणून प्रांजळपणे त्यांचे वारंवार मनन निजिध्यासन करावे. म्हणून काय करा? वारंवार ते आपल्या मनावर रुजलं पाहिजे. म्हणून ते वाचन करावं, मनन करावं, निजध्यास करावं प्रांजळपणे, त्याची करावे प्रांजळ पुन्हा पुन्हा. पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निर्शलिया आकार कैचा, या कारणे विकारी साचारतो बाजीगरी. या कारण समर्थ पुढे म्हणतात या कारणे विकारी साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानित आहे. मग आता समर्थ इथे देतात आहे की स्थूल देह, पहिला देह कसा आहे? त्या पहिल्या देहाला स्थूल देह म्हटले, देव नाही हो, देह जो डोळ्यांनी दिसतो आणि जो नष्ट होतो त्याला म्हणतात स्थूल देह. काय होतो? डोळ्यांनी दिसणार आणि नष्ट होणार, तो आहे स्थूल देह. पहिला देह स्थूल काया, या स्थूल कायेतून पुढे आठवा देह काय सांगितलाय? मूळ माया. अष्टदेह निर्शलिया विकार कैचा, अशा प्रकारे 8ही देहांचा विचार आपण पाहिलेला आहे. म्हणून पुढे म्हटलेला आहे या कारणे विकारी साचारसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानिता आहे. मग आता पिंडाचा पहिला देह म्हणजे काय? आपलं स्थूल शरीर आहे हो. पहिला देह स्थूळ काया म्हणजे पहिला देह काय आहे? स्थूळ शरीर आहे. आणि आठवा देह मूळ माया. आणि ब्रह्मांडाचा चौथा देह म्हणजे आठवा देह म्हणजे मूळ माया. म्हणजे 4 पिंडाचे 4 ब्रह्मांडाचे देह आहेत बघा. 4 पिंडाचे आहेत, 4 ब्रह्मांडाचे. ते मागच्या वेळी आपण श्रवण केलेलं आहे. मग विवेकाने निरसन केल्यावर काय राहणार? विकार शिल्लक उरतोच. तो कोठे? तर उत्पत्ती स्थिती संहार, या कारणे विकारी कुठे शिल्लक राहतो? या कारणे विकारी साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानित आहे. मग आता साचा ऐसी बाजीगरी, मग आता म्हणतात आहे की म्हणून सर्व दृश्य सृष्टी ही सतत बदलणारी आहे. या कारणे विकारी साचा ऐसी बाजीगरी, एक समजे एक खरी मानित आहे. मग ती गारुडी विद्येसारखी आभासमय असूनही खऱ्यासारखी वाटते. गारुडी विद्या कशी असते? ते गारुडी येतात बघा साप घेऊन आणि ते आपल्याला दाखवतात की नाग नाचतो आहे त्यांच्या ह्याच्यावर. मग तसं आभासमय असूनही, तसं गारुड्याची विद्या जशी असते गारुडी विद्या, तशी गारुडी विद्येसारखी आभासमय असूनही खऱ्यासारखी ती वाटते. एक समजे एक खरे मानित आहे. मग विवेकी लोक ती अशाश्वत मिथ्या आहे हे जाणतात आणि ते विवेकहीन लोक तिला खरी मानतात. परंतु काय सांगितले? विवेकी लोक आहेत एक समजे खरी, एक समजे खरी.
म्हणजे एक खरी समजतात, एक खोटे समजतात, परंतु खरी कोण समजतात? जे विवेकी लोक आहेत, जे अशाश्वत मिथ्या त्यांना समजतं, परंतु विवेकहीन लोक आहेत त्यांना मात्र ते काय वाटतं? खरं वाटतं. म्हणून म्हटलंय समर्थांनी, इथे समर्थांनी दिलेलं आहे. तसंच उत्पत्ती स्थिती संहार या वेगळा निर्विकार, कळायासाठी सारासार विचार केला. सार असार दोन्ही एक, तेथे कैसा उरला विवेक, परीक्षा नेनती रंक पापी करंटे. मग आता म्हटलेलं आहे समर्थांनी की उत्पत्ती स्थिती आणि संहार, म्हणून सर्व सृष्टी कशी ती सतत बदलणारी आहे ते समर्थांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर उत्पत्ती स्थिती आणि संहार यांच्याही पलीकडे असलेलं निर्विकार परब्रह्म जाणून घेण्यासाठी सारासार विवेक केला पाहिजे. मग याच्या पलीकडे काय आहे तर परब्रह्म आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते जाणून घेण्यासाठी काय म्हटलेलं आहे? आपल्याकडे काय पाहिजे? सारासार विवेक पाहिजे. मग या तिघांचा विचार म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि संहार या तिघांचा विचार चंचळामध्येच आहे, निश्चळामध्ये हा विचार नाही आहे. या वेगळा निर्विकार, उत्पत्ती नाही, स्थिती नाही, संहार नाही. उत्पत्तीचं नाहीच, पण त्याच्या स्थितीचा प्रश्नच नाही. उत्पत्तीच नाही तर त्याच्या लयाचाही प्रश्न नाही. म्हणजे उत्पत्ती असेल तर स्थिती आणि लय येतील, जर उत्पत्तीच नसेल तर या दोघांचाही काही संबंध नाही. जो जन्मलाच नाही तो मरणार कसा हो? आणि जो मेलाच नाही तो जन्मणार कसा? म्हणून समर्थ म्हणतात निर्विकारी जे तत्व आहे ते ब्रह्माचं जसं आहे, ते जसं आहे तसंच याला म्हटलं आहे सारासार विवेक म्हटलेलं आहे. मग हा सारासार विवेक न करता जो सार आणि असार हे दोन्ही, सार आणि असार हे दोन्ही एकच आहे असं मानतात, त्याला समर्थांनी इथे म्हटलेलं आहे की सार असार दोन्ही एक, तेथे करचा कैचा उरला विवेक, परीक्षा नेनती रंक पापी, परीक्षा नेनती रंक पापी करंटे, पापी करंटे. मग आता म्हटलंय म्हणजे सार आणि असार दोन्ही एक आहे, प्रकृती आणि परब्रह्म एकच आहे. जे लोक असं अज्ञानी आहे तेच मानणार. काय म्हटलंय? सार आणि असार एक आहे का हो? नाही, सार आणि असार हे दोन्ही एक नाही आहे, ते वेगवेगळे आहेत. आणि एक आहेत असं जर मानलं तर विवेकाला वावच उरत नाही. सार कोणता आहे आणि असार कोणता आहे हे कसं कळणार? परीक्षा नेनती रंक पापी करंटे. मग सार असार कोणतं याची परीक्षा निवड करणे जाणत, म्हणजे परीक्षा निवडून परीक्षा करून ते जाणत नाहीत, ते विवेकहीन लोक आहेत. त्याला समर्थांनी म्हटलंय परीक्षा नेनती रंक पापी करंटे. ते कसं आहेत लोक? ते पापी, रंक आणि भाग्यहीनच आहेत. म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थाने म्हणजे सार आणि असार दोन्ही एक, प्रकृती आणि परब्रह्म एकच आहे असं जे लोक अज्ञानी आहेत, जे परीक्षा न करता नाही, परीक्षा नाही म्हणजे ज्यांना त्याची परीक्षा नाही, ते सार आणि असार एकच समजतात. म्हणून सार आपण घेतलं पाहिजे आणि असार आपण जाणून कसं पाहिजे? असार जाणून त्यागावे. म्हणजे आपल्याला ते जाणून घेऊन नंतर त्यागलं पाहिजे की हे असार आपल्या काही कामाचं नाही. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने जो एकची विस्तारला, जो एकची विस्तारला तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला निर्विकारी नव्हे, ऐसे प्रगटची आहे आपुल्या प्रत्यय पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना. मग निर्विकारी तो कसा आहे? तो सर्वत्रच आहे. म्हणून म्हटलंय समर्थांनी की जो अंतरात्मा एकला एक विस्तार पावला, नाना विकार ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले, तो नक्कीच निर्विकारी परब्रह्म नाही. म्हणून निर्विकारी तो सर्वत्रच आहे, पण जो अंतरात्मा जो आहे तो आम्हाला सर्वत्र विचारताना दिसतो, तो चंचळ आहे. त्या चंचळ असलेल्या आत्म्यालाच आम्ही देव म्हटलेला आहे. म्हणून म्हटलंय फुला फुलातून सर्वा घटी दिसतो, राम हा हृदयातून हसतो. म्हणजे अनुरेणूमध्येच तोच आहे, फुला फुलांमध्ये सुद्धा तोच आहे, सर्वांघटी तोच आहे. आणि त्या हृदयामध्ये असलेला जो राम आहे अंतरात्मा, तो सर्वत्रच आहे. पण तो अंतरात्मा त्याने देह बाजूला ठेवला की ते उरलेलं जे राहतं ते परब्रह्म तत्व ते कसं आहे? अविनाशी आहे.
ते निर्विकारी आहे, ते चिरंतर आहे, ऐसे प्रगटची आहे. असंच काय आहे, ते सत्य आहे. ऐसे प्रगटची आहे, आपुल्या प्रत्यय पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना. मग आता समर्थ म्हणतात, काय राहे काय न राहे हे कळेना. मग जो अंतरात्मा एकला एक विस्तार पावला, नाना विकार ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले, तो नक्कीच निर्विकार परब्रह्म नाही. मग हे सर्व खरं आहे तर स्पष्टच आहे. हे राहे हे न राहे, हे प्रगटची आहे, आपुल्या प्रत्यय पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना. आपल्या अनुभवासही येत असतं ते, तरी सुद्धा काय शाश्वत आहे काय अशाश्वत आहे हे काही आपल्याला कळत नाही. म्हणून म्हटलंय, जे अखंड होत जाते, जे सर्वदा संहारते, रोकडे प्रचितीस येते जनामध्ये. मग जे अखंड निर्माण होते ते नाश पावते. जे अखंड निर्माण होते, जे नाश पावते, ज्याचा नेहमी संहार होतो, त्याची लोकांना रोकडी प्रचिती येतच असते. म्हणून जे अखंड होत जात असे ते सर्वदा संवारते, रोकडे प्रचितीस येते जनामध्ये. आणि एक रडे एक चरफडी, एकांची धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी, दुक्कळले जैसे. मग आता समर्थ इथे म्हणतात आहे की कुणी एखादा रडत असतो तर दुसरा कुणी एखाद्या चरफडत असतो, कुणी दुसऱ्याचे नरडे धरतो तर कुणी आषाढभूत दुष्काळातून आल्यासारखं एकमेकांशी झोंबू लागतात. म्हणून या ठिकाणी आमच्या सगळ्यांमध्ये एकच अंतरात्मा वास करतो, परंतु प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये वास करणारा तो देव, तो अंतरात्मा, ते आपलं प्रगटीकरण प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे. एक हसतो आहे तर दुसरा रडतो आहे, त्याच्या देहाप्रमाणे तो कार्य करतो आहे. एक हसे एक रडे, एक रडे एक चरफडी, एकांची धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी, दुक्कळले जैसे. मग एक रडतो आहे तर एक हसतो आहे, एक कार्य करतो आहे. मग त्याच्या देहाप्रमाणे तो कार्य करतो आहे. म्हणूनच समर्थांनी म्हटलेलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. कोणाचं? भगवंताचं. सामर्थ्य कोणाचं आहे तर चळवळीचं आहे. ती चळवळ कुणाची आहे? त्या अंतरात्म्याची आहे. म्हणून म्हटलंय, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे म्हणजे त्या अंतरात्म्याचं ते सामर्थ्य आहे. परंतु त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी समर्थ म्हणतात, त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी अधिष्ठान मात्र कोणाचं आहे? भगवंताचं आहे. जसं सूर्याच्या अधिष्ठानावर पृथ्वी चालते, पण सूर्य जर नसेल तर पृथ्वी ही कायम राहू शकत नाही. राहू शकते का हो? नाही. सूर्य तापतो आहे म्हणून हे सगळं चाललं आहे. सूर्य फक्त बघतो आहे आपल्याकडे, पण ते बघण्यामुळे सूर्याच्या सगळी कामं आपली सुरळीत चाललेली आहेत. सूर्य जर उगवला नाही तर म्हणजेच परब्रह्म असल्याशिवाय अंतरात्मा राहणार नाही. तसं परब्रह्माचं आहे, अंतरात्म्याचं आहे. म्हणून त्याच्या मुळाशी परब्रह्म आहे. ते कसं आहे? निश्चळ आहे, निर्विकार आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, नाही न्याय नाही नीती, ऐसे हे लोक वर्तती, आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. मग नाही न्याय नाही नीती. समाजात लोक न्याय नीती सोडून वागत असतात, आणि तरीही विवेकहीन माणसं या सर्व गोष्टी सार आहेत असंच मानतात. धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे, आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. आता समर्थांनी इथे उदाहरण दिलेलं आहे. सामान्य माणूसही धोंडे टाकून सोने घेतो, माती न खाता अन्न खातो, म्हणजे त्याला ही सार कळतं, आणि तरी बाष्कळपणाने सर्व सार आहे असं म्हणणं म्हणजे काय आहे? मूर्खपणाच आहे हो. म्हणून म्हटलंय, म्हणून सगळ्या गोष्टींना सार म्हणू नका. या जगात जे जे दिसते ते सगळे सार आहे असं म्हणू नका. जे विवेकहीन लोक आहेत ते जगातील सगळ्या गोष्टीला सत्य मानतात.
हे जगत सत्य आणि मिथ्या यांच्या मिश्रणाने तयार झालेलं आहे. सत्य आणि असत्याचं हे मिश्रण आहे. म्हणून सत्य आणि असत्याच्या मिश्रणात आम्हाला नेमकं सत्य शोधता यावं. नेमकं सत्य शोधता येणं याचा सूर्य म्हणजे याचाच अर्थ काय सांगितलंय समर्थांनी, याचाच अर्थ सारासार विवेक करणे आहे. सत्य आणि असत्य कळलं पाहिजे, सार काय असार काय ते कळलं पाहिजे, त्याला सारासार विवेक म्हणतात. तर परब्रह्म हे त्याचं सार आहे आणि दिसणारं हे जगत, हे दृश्य जगत जे आहे ते असार आहे हो. ते टाकलं जाणार आहे, ते आज नाही उद्या तरी ते संपणार आहे. आणि हा भाव कायम ठेवून आपलं लक्ष मात्र परब्रह्म असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपलं मन लावलं पाहिजे असं समर्थ इथे सांगतात आहे. म्हणून म्हटलंय समर्थाने की लोक न्यायनीती सोडून वागतात आहे आणि तरी विवेकहीन माणसं या सर्व गोष्टी सारत आहे असं म्हणतात. नाही न्याय नाही नीती ऐसे हे लोक वर्तती आणि अवघेची सार म्हणती विवेकहीन. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, पुढच्या ओळीत दिलंय, धोंडे सांडून सोने घ्यावे. खूप उत्तमाचं उदाहरण दिलंय. माती सांडून अन्न खावे आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. म्हणजे सामान्य माणूस काय करतो, धोंडे सांडून सोने घ्यावे, धोंडे टाकून सोनं घेतो, माती सांडून काय खातो, अन्न खातो आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. हे जसं त्याला कळतं म्हणजे त्याला सार कळतं, असार कळतं की काय घ्यावं काय सोडावं, म्हणजे व्यवहारातलं कळतं तर बाष्कळपणाने सर्व सार आहे असं म्हटलं त्याने, तरी सुद्धा म्हटलं तरी हा काय आहे, हे मूर्खपणाच आहे. म्हणून समर्थाने आता दृष्टांत दिला आहे. आपण धोंडा आणि सोने, धोंडे घेतो आणि सोनं टाकून देतो का? धोंडे घेतो आणि सोनं टाकून देतो का? नाही. धोंडे सांडून सोने घ्यावे, धोंडे टाकून सोनं घेतलं पाहिजे. म्हणजे सोनं जे आहे म्हणजे याच्यातलं सोनं जे आहे तो स्वीकारतो आणि माती फेकून देतो, म्हणजे खडे काढून टाकतो आणि त्यातले अन्नकण, जसं गहू घेतो, गव्हामध्ये जे काही आहे ते खराबवालं ते अन्नकण आहेत म्हणजे जे खराब दगड वगैरे आहे ते टाकून देतो आणि चांगले गहू तेवढे घेतो. म्हणजे असार आहेत त्या गोष्टी आपण टाकून देतो आणि सार घेतो. जसं व्यवहारामध्ये आम्ही सार घेतो तसं परमार्थामध्ये जे सार आहे ते भगवंत आहे आणि त्या भगवंताला आपण शोधणं हे आपलं परम कर्तव्य आहे. कारण धोंडे आपल्याला टाकायचे, दगड टाकून सोनंच घ्यायचंय की दगड घ्यावे आणि सोनं टाकावं? नाही, सोनं घ्यावं, दगड टाकावे आणि सोनं घ्यावं. हे जसं आपल्याला सार कळतं आहे तरी सुद्धा आपण जर याला सार म्हटलं की धोंडे घ्यावे तर ते काय आहे, बाष्कळपणा आहे, मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे, धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न खावे आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे. मग आता समर्थ इथे म्हणतात आहे की म्हणून अशा प्रकारे समर्थांनी सार असाराचा विचार येथे मांडलेला आहे. पुढे समर्थ म्हणतात आहे, म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. मग म्हणून हा विचार करावा कोणता, म्हणून सारासार विचार करून सत्य मार्ग तोची धरावा, सारासार विचार करून सत्य मार्गाचाच अवलंब आपण करावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा आणि विवेकाने आपला लाभ करून घ्यावा. सारगार एकची सरी, तेथे परीक्षेस कैची उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी. म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. जेथे परीक्षेचा अभाव, तेथे दे घाव घे घाव, सगट सारिका स्वभाव लौंदपणाचा. मग आता म्हटलंय सार म्हणजे काय, संपत्ती, आणि गार म्हणजे गारगोटी. दोन्ही सारखेच आहे असं आपण म्हणू का? नाही म्हणणार, कारण ते वेगवेगळे आहे. आता तेथे काय करायचं, सार गार एकची सरी, एकच नाही येते, तेथे परीक्षेस कैची उरी. मग असं म्हटलं तर तेथे परीक्षेला वावच उरणार नाही. या कारणे चतुरी परीक्षा करावी. म्हणून शहान माणसांनी म्हणून वस्तूची नीट परीक्षा करावी, पारख करावी. आणि म्हणून म्हटलंय जेथे इथे समर्थांनी म्हटलंय जे घेण्यासारखं आहे ते घ्या आणि जे टाकण्यासारखं आहे ते त्याज्य करा, टाकून द्या. आणि ज्या सार गोष्टी आहेत त्या स्वीकारा, ज्या चिरंतन टिकणाऱ्या आहेत अशा परब्रह्माचं स्मरण करा
आणि श्री समर्थांनी या समासामध्ये विवेक निरूपण केलेला आहे। याचाच अर्थ विवेकाचा वापर करून ज्या गोष्टी आपण घेण्यासारख्या आहेत त्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी असार आहे त्याचा आपण त्याग केला पाहिजे, त्या गोष्टी जाणून त्याचा त्याग केला पाहिजे। कुठलीही व्यवहारातली गोष्ट आम्ही स्वीकारताना विवेकाचा वापर करतो। म्हणजे आपण सत्य मार्ग म्हणजे सत्य म्हणजे जे नेमकं खरं राहणार आहे, जे कायम राहणार आहे, अशी जी गोष्ट आहे कायम राहणारी ते, आणि जे राहणार नाही कायम ते असत्य आहे। पण आपल्याला कायम राहणारी गोष्ट कळत नाही आणि असत्यही कळत नाही, म्हणून समर्थांनी उदाहरणं दिली, व्यवहारातली उदाहरणं दिलेली आहे। समर्थ म्हणतात, जागोजागी म्हणतात की तुम्ही विवेक करा। तांदूळ निवडताना आपण तांदळासारखे तांदूळ खडे, चावू जाता दात बडे, तांदळासारखा असतोच तो खडा, जसा गुळामध्ये सुद्धा गुळ दगड असतो। मग काय करतो आपण, तांदूळ तेवढे घेतो आणि त्याच्यातले सगळे जे गुळ खडे आहे किंवा तांदूळ खडे आहे, तांदळासारखाच दिसणार, ते सगळं काढून टाकतो। म्हणजे सार जे आहे, खडे जे आहेत असार, ते टाकून देतो आणि सार घेतो आणि असार टाकून देतो। म्हणजे समर्थ इथे तेच म्हणतात आहेत की तुम्ही व्यवहार करताना केवढी काळजी घेता। बाजारात गेलो की मेथीची जुडी घेतली आपण आणि घरी आल्यानंतर मेथीची जुडीतले काय करतो, सगळ्या भाजी कापून डायरेक्ट करतो का भाजी? नाही, त्याच्यामधलं आपण काड्या काढतो, त्याच्यामध्ये मेथीचीच दिसण्यासारखी दुसरी एक वनस्पती असेल तर ती बाजूला करतो, स्वच्छ धुतो आणि जसं आपण ते भाजी करतो तसं त्याच्यामध्ये आम्ही सार शोधलं। तसंच आहे समर्थ म्हणतात, तसं काळजीपूर्वक जसं आपण ते साईडला करतो तसं त्या सगळ्यांना अलग करतो आणि मग त्यातली भाजी घेतो, तेवढीच निवडतो आणि बाकीचं फेकून देतो। याचा अर्थ असा की संसार करताना सुद्धा आम्ही विवेकाचा वापर करतो। चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वीकारतो आणि असार गोष्टी आहेत त्या टाकून देतो, म्हणून आम्ही असार टाकावं। आणि समर्थ पुढे अजून देतात आहे, सार गार एकची सरी, सार म्हणजे संपत्ती, गार म्हणजे गारगोटी, दोन्ही सारखेच आहे का? नाही, तेथे परीक्षेस कैची उरी, जो परीक्षा करत नाही तो दोन्ही सारखंच समजतो। म्हणून समर्थ म्हणतात, या कारणे चतुरी परीक्षा करावी। कुठली गोष्ट अशी आहे की जी आपल्या हिताची आहे, कामाची आहे, उपयोगी आहे, तेवढी आपण घेतो, गारगोटी फेकून देतो। गारगोटी आणि संपत्ती या दोघांची जशी आपण सारखी किंमत करत नाही, दोघांचाही एकाच वेळी स्वीकार करत नाही, एकाला टाकून देतो आणि दुसऱ्याला स्वीकारतो, त्याचप्रमाणे परमार्थात सुद्धा ब्रह्म हे सार आहे आणि दिसणारी जी माया आहे ती नश्वर आहे, ती त्यात ज्या आहे ती असार आहे। म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने, जेथे परीक्षेचा अभाव तेथे दे घावं घे घावं, सकट सारिखा सोवावं लौंदपणाचा। जेथे परीक्षाच केली जात नाही तेथे दोन दिले काय आणि दोन घेतले काय, काहीच फरक पडत नाही, सरसकट सर्व मूर्खपणाचा बाजार तो ठरतो। लौंदपण म्हणजे शुद्ध मूर्खपणा, मूर्ख माणसाला काहीच कळत नसते, म्हणून मूर्खाकडनं प्रपंचातील सुद्धा चुका होतात। म्हणून समर्थ म्हणतात त्या गोष्टी आपण सोडून द्यावा। म्हणून समर्थांनी दिलेलं आहे की जसं जे चांगलं आहे तेच आपण घ्यावं। म्हणून म्हटलंय, घेव ते येची घेव ये तेची घ्यावे, घेव न ये ते सांडावे, उंच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान, संसार साते साले एक लाभे अमर झाले, एक ते करंटे ठकले मुदल गेले। मग आता समर्थांनी म्हटलंय की इथे घेव ये आणि घेव न ये, म्हणजे जे घेण्यासारखं आहे म्हणजे उचित आहे त्याला घेव ये म्हटलेलं आहे आणि जे टाकण्यासारखं आहे ते टाकलं पाहिजे। बकरी बघा होती, बकरी जेव्हा झाडाचा पाला खाते तेव्हा अशा झाडपाल्याला खाते की ज्या झाडपाल्यापासून आपल्याला बाधा होत नाही। कुठल्याही झाडाचा पाला बकरी खात नाही, तिच्या आरोग्याला काय योग्य आहे ते पहिलं ती हुंकते आणि मग ती खाते। जनावर सुद्धा काही खात असताना बघा, पहिली नाकाने हुंकतात, सगळं बाजूला करतात आणि त्यात जे योग्य आहे ते घेतात। म्हणून समर्थ म्हणतात, जे घेण्यासारखं आहे ते घेतलं पाहिजे आणि जे टाकण्यासारखं आहे ते टाकलं पाहिजे। हे ज्याला कळतं ना त्याला विवेकी म्हणावं, यालाच ज्ञान म्हणतात। काय उंच आहे, काय नीच आहे, याचा अर्थ काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे विवेकी फक्त लोक जाणतात। म्हणून सगळीकडे ब्रह्म आहे असं म्हणणारे लोक संसारातल्याच वाईट गोष्टी स्वीकारत नाही। जसं पाणी घेतलं तर ॲक्वासच पाहिजे, म्हणजे संसारातल्या गोष्टींवरून त्यांना कळतं की हे घेतलं नाही पाहिजे, तसं समर्थाने सांगितलेलं आहे इथं। मग समर्थ पुढे म्हणतात आहे आता की संसार रूपी म्हणजे
घेण्यासारखं असेल तेच घ्या, नसेल घ्यायचं त्याचा त्याग करा. वाईट काय चांगलं काय हे ओळखा, त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून संसार सातेसा आले एक लाभे अमर झाले. संसाररूपी बाजारपेठेत आले असता काही लोक लाभ करून घेऊन देव होतात आणि काही भाग्यवान नरदेहरूपी मूळ मुद्दलही घालवून बसतात. म्हणून जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे वमक जैसे. म्हणून जाणत्याने म्हणजे शहाण्या माणसाने असे करू नये. विवेकाने सार असेल ते निवडून घ्यावे, असार असेल ते जाणून त्याचा अवकारीप्रमाणे त्याग करावा. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की आमच्या पोटामध्ये जर ऍसिडिटीचा त्रास झाला, खूप ऍसिडिटी झाली, तर आपल्याला उलटीशिवाय त्याचा पर्याय नाही. गोळ्या घेऊन पण ते थांबत नाही. जसं उलटी करतो, वॉमिटिंग करतो, त्याला वमन म्हणजे वॉमिटिंग, उलटी. मग उलटी केल्यानंतर जसं चांगलं होतं तसं पुढे समर्थाने त्याचं दिलेलं आहे. वमक जैसे ते वमक करी प्राशन. आता जी उलटी झालेली आहे ते वमक करी प्राशन, तरी ते स्वानाचे लक्षण तेथे सुचिस्मंत ब्राह्मण काय करी. म्हणजे जसा ते वमन आपण करतो ते कोण प्राशन करतो? कुत्रा. मग ते वमनच कुत्राच प्राशन करणार, ते स्वानाचं लक्षण आहे. त्याचे सुचिस्मंत ब्राह्मण काय करी. मग त्याच्यामध्ये दुसऱ्या म्हणजे समर्थ म्हणतात स्वीकारण्याचं काम वमन करतं, परंतु सुचिस्मंत असलेला जो ब्राह्मण आहे अर्थात तो ज्ञानी मनुष्य आहे, तो ते स्वीकारत नाही. तसे आपण सगळे ज्ञानी आहोत, आम्ही भगवंताचे भक्त आहोत. भगवंताखेरीज सगळ्या गोष्टी वमन आहेत. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे जेही जैसे संचित केले तयास तैसेची घडले, जे अभ्यासी पडवून जडले ते तो सुटेना. म्हणजे ज्याने जसे पूर्वकर्म केलं असेल त्याच्याकडून त्याला अनुसरून त्याची कृती घडलेली आहे, तसं त्याचं होतं. ज्यांचा अनेक जन्मात अभ्यास घडलेला असतो ती लक्षणे सुटत नाही. म्हणून म्हटलंय जो अभ्यासी पडवणं जडले, म्हणजे याचा अर्थ पूर्वजन्म आपल्या संचितासारखं जे आहे पूर्वजन्मी ते आम्हाला प्राप्त झालं. आणि माणसाचा स्वभाव जात नाही, माणूस सुधरतच नाही, तो त्याचा स्वभाव कुठेतरी गुन्हा प्रगट करतोच. तसं समर्थ म्हणतात जे जैसे संचित केले. आपण म्हणतो ही गोष्ट आमच्या डोक्यातून जातच नाही. काय केलं तर आपलं संचित, काय केलं तर आपलं संचित आहे ते कसं जाणार? तसं आहे ना ते, त्याला कोण काय करणार? प्रारब्ध माझे मजला कळेना किंवा संचित माझे मजला कळेना, तुझं विन रामा मज कंठ वेना. संसारावर अजून आमचं प्रेम आहे, हे आमचं संचित आहे, कारण आम्ही मागच्या जन्मी तेच केलेलं आहे. असार गोष्टींचा आम्ही स्वीकार केला, त्यामुळे जो पूर्व संस्कार आहे तो संस्कार याही जन्मी कमी पडणार आणि त्याचं असार गोष्टी पुन्हा संचित केल्या मग काय फायदा? पुनरपी जननम पुनरपी मरणम. कशासाठी आग्रह धरता? कोणत्या गोष्टी तुम्ही स्वीकारता अशा गोष्टी तुम्ही त्याज्य केल्या पाहिजेत की ज्या आमच्या परमार्थ मार्गामध्ये अडथळा आहेत. परमार्थ मार्गामध्ये अडथळा असलेली कुठलीही जरी गोष्ट असेल, धन मान कीर्ती मोठेपणा, तो सगळा त्याज्य करा परमेश्वरासमोर. म्हणून समर्थ म्हणतात आमचं संचित आपण आठवा. आता तरी शहाणे व्हा, सगळं संपत आलेलं आहे. वयाची 50 वर्ष संपून जातात पण आपल्याला ते कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात एक दिव्याने भक्षती, एक विष्टा सावडती, आपल्या वडिलांचा घेती साभिमान. काही दिव्याने सेवन करतात तर काही विष्टात चिवडत बसतात, तर काही अभिमानानं आपल्या पूर्वजांप्रमाणे आपण करतोय असे म्हणतात. म्हणजे माझ्या पूर्वजांनी तेच केलं. म्हणजे काही लोक आहेत जे ज्ञानाचा विचार करतात. वडिलांचा स्वाभिमान घेणे म्हणजे आमच्याच वाडवडिलांनी असं केलंय म्हणून आम्ही असं केलं, आमच्या पूर्वज असे करायचे तसं करायचे म्हणून आम्ही करतो. पण असं करू नका. विवेकाने चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा. ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जुन्या असतील तरी त्या त्याज्य आहेत आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नव्या असतील तरी त्या स्वीकारा. याचंच नाव आहे विवेक. असो विवेकी विनो बोलणे ती तुका असी नाही, कोणी एक श्रवण मनन केलेची करावे. अशा प्रकारे विवेकाशिवाय सगळ्या गोष्टी सीन आहेत. म्हणून विवेकाने चांगल्या गोष्टी स्वीकारा आणि चांगलं स्वीकारण्यासाठी श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि या श्रवण मननाच्या माध्यमातून आम्ही आमच्या मनाला शुद्ध आणि पवित्र करून भगवंताकडे आपल्याला नेलं, म्हणजे आपल्या मनाला भगवंताकडे नेलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात असो विवेकी विना. असो आता ज्याच्या ठिकाणी विवेक नाही, बोलणे ती तुकासीने, त्यास याच गोष्टी सांगणे काय आहे म्हणजे केवळ श्रम घालवणं आहे. कोणी एके श्रवण मनन केलेची करावे. म्हणून शहाण्याने नेहमी श्रवण मनन करावं. म्हणून असो विवेकी विना.
बोलणे ती तुकासीने कोणी एके श्रवण मनन केलेची करावे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सार विवेक निरूपण समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.